नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या गव्हाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि आपल्याला कापणी करण्यासाठी मजूर उपलब्ध होणार नाही, त्याच्यासाठी आपण हार्वेस्टर वापरू। पण कधी कधी काय होतं की आपले गहू थोडाफार ओला असतो आणि काही वाळलेला असतो, तर अशा वेळेस हार्वेस्टरनं कापणी केल्यानंतर त्याच्यामध्ये घाण असेल किंवा गहू पडल्यानंतर जे खालच्या बाजूने आपण कापणी करत असतो तेथे खडा माती येऊ शकते। अशा वेळेस आपल्याला गहूच काय कोणतंही धान्य साफ करून घ्यावंच लागतं आणि त्याच्यासाठी मनुष्यबळाची गरज असते। आणि आज तीच कमतरता आपल्याला दिसून येते की मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे आपण ग्रेडिंग न करता मार्केटला जर धान्य नेलं आपल्याला बाजारभाव समाधानकारक मिळत नाही। तीच गोष्ट लक्षात घेऊन अमन ॲग्रो यांनी धान्य ग्रेडिंग मशीन्स उपलब्ध करून दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे ह्या मेक इन इंडिया आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण याचे फीचर्स जाणून घेऊया, त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, अमन ॲग्रोने दोन व्हर्जन उपलब्ध करून दिलेले आहे। एक आहे हे एलिव्हेटर मॉडेल आणि दुसरं जे आहे ते आहे हॉपर मॉडेल। हे दोन्ही मॉडेल मध्ये सेम फीचर देण्यात आलेले आहे, फक्त हॉपर मॉडेल मध्ये आपल्याला 1-2 मजूर जास्त लागू शकतात, तर हे जे एलिव्हेटर मॉडेल आहे याच्यामध्ये 2 ते 3 मजुरांमध्ये आपण प्रति ताशी 15 ते 20 क्विंटल धान्य ग्रेडिंग करू शकतो। शेतकरी मित्रांनो, ह्या मशीन मध्ये असं फीचर देण्यात आलेलं आहे की एक व्यक्ती याच्यामध्ये धान्य देऊन त्याच्यानंतर एलिव्हेटरनं हे पुढं त्या बकेट मध्ये पडतं आणि त्याच्यानंतर ही जे वर्किंग आहे ते कंटिन्यू चालू राहतं। त्यानुसार आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त धान्य साफ करायला मदत होते। या एलिव्हेटर मॉडेलचं हे एक वैशिष्ट्य आहे की याला ड्रेन पाईप दिलेला आहे, म्हणजे जेव्हा जास्त धान्य उचलून त्या बकेट मध्ये पडतं तर आजूबाजूला सांडू शकतं, तर ते सांडू नये म्हणून येथे हे ड्रेन पाईप देण्यात आलेला आहे। जे जास्तीचं धान्य आहे ते वापस इथं खाली येतं आणि पुन्हा याची वर्किंग पहिल्यासारखी सुरू होते। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, याला 4 प्रकारच्या चाळण देण्यात आलेल्या आहे। त्याच्यानुसार आपल्या धान्याची ग्रेडिंग होताना येथे A1 क्वालिटीचं धान्य बाहेर पडतं, तेथे सेकंड क्वालिटीचं धान्य बाहेर पडतं आणि येथून जो आपला भुसा असेल, माती असेल, खडे असतील ते येथून ग्रेड होऊन बाहेर पडतं। म्हणजे आपल्याला मार्केटला नेऊन जे ग्रेडिंग केल्यानंतर अतिरिक्त बाजारभाव मिळतो, तर त्याच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे। हे जे एलिव्हेटर मॉडेल आहे हे 15 HP ट्रॅक्टरच्या पुढे सर्व ट्रॅक्टर्सवर हे काम करतं, म्हणजे हे ट्रॅक्टर चालित आहे। त्यानंतर जर आपल्याला इच्छा असेल, आपल्याकडे ट्रॅक्टर नसेल, तर याच्यावर तुम्ही इंजिन असेल किंवा सिंगल फेज 3 फेज मोटर आपण बसू शकतो। या एलिव्हेटर मॉडेलला कमीत कमी 7.5 HP च्या पुढची इलेक्ट्रिक मोटर असणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर हॉपर मॉडेल बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर याच्यामध्ये सेम वैशिष्ट्य देण्यात आलेले आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 मजूर एक्स्ट्रा लागू शकतात। हे देखील 15 HP च्या पुढील ट्रॅक्टरवर चालू शकतं। त्याचबरोबर याच्यावर इंजिन असेल, इलेक्ट्रिक मोटर असेल, ती 5 HP च्या पुढची कोणतीही चालू शकते। आणखी एक समस्या येत असते, जर आपला जास्त गहू ओला असेल तर त्याच्यामध्ये फोलपट जास्त येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर त्याच्यासाठी येथे मळण देखील केलं जातं। मळण करून मग ग्रेडिंग करून या मशीन प्रमाणेच 3 ठिकाणी याची ग्रेडिंग होते। आणि जर आपल्या याच्यामध्ये जर कमी भुसा वगैरे असेल तर मात्र आपण डायरेक्टली टाकून देखील त्याची ग्रेडिंग करू शकतो। हे दोन्ही मॉडेल महाराष्ट्र शासनाच्या सबसिडी अंतर्गत येतात। महाडीबीटी पोर्टलवर आपण अर्ज करून सबसिडीसाठी अर्ज करू शकतो। जर समजा एखादा शेतकरी नसेल, ज्याला व्यवसाय करायचा आहे, अशा व्यक्तींना जर आर्थिक पाठबळ नसेल तर येथे फायनान्स देखील उपलब्ध करून दिला जातो, त्याच्यामुळे तुम्ही नक्की संपर्क साधायचा आहे। याचबरोबर जर आणखी काही फीचर जाणून घ्यायचे असेल तर शेतकरी मित्रांनो, इथं जो एअर प्रेशर आहे हा कमी जास्त करण्यासाठी येथे लिव्हर देण्यात आलेला आहे, म्हणजे आपल्या धान्यामध्ये किती प्रकारची घाण आहे त्यानुसार आपण एअर प्रेशर येथे तयार करू शकतो आणि रिलीज करू शकतो। शेतकरी मित्रांनो, येथे ह्या 4 चाळण देण्यात आलेल्या आहे, त्यानुसार ग्रेडिंग होत असते आणि कंपनी अजूनही 2 एक्स्ट्रा चाळण देते। कदाचित आपलं जे धान्य आहे ते जर लो क्वालिटीचं तयार झालं तर मात्र ते सुद्धा साफ करताना
त्या ज्या एक्स्ट्रा चाळण देण्यात येतात तर त्याचा फायदा आपल्याला नक्की मिळतो. शेतकरी मित्रांनो, हे जे अमन ॲग्रोचे जे धान्य ग्रेडिंग मशीन्स आहेत हे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बाजारपेठ राहता जिल्हा अहिल्यानगर येथे उपलब्ध आहेत. आणि तुम्ही कोणत्या दुकानात येणार तर शेतकरी मित्रांनो, न्यू निलेश मोटर्स अहिल्यानगर शिर्डी हायवे येथे तुम्हाला हे मशीन्स उपलब्ध आहेत आणि सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला येथे केली जाईल. मशीन्स बद्दल सगळे फंक्शन समजवले जातील तेव्हाच तुम्हाला तुमच्या ताब्यात देण्यात येईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर भेट देण्यापूर्वी जर चौकशी करायची असेल तर समोर स्क्रीनवर तुम्हाला मी मोबाईल नंबर देतोय, तेथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून चौकशी करायची आहे. मशीनची उपलब्धता असेल, फीचर्स असतील, खरेदी विक्री असेल, याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल. शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला मी ही जी माहिती दिली ती नक्की तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही पहिल्यांदा माझा जर चॅनल बघत असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, इतर गरजवंत शेतकऱ्यांना शेअर करायचा आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.